हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण इयत्ता चौथीचा इंग्लिश विषय पाहणार आहोत. 1.3 द क्लेव्हर आन्सर या संपूर्ण धड्याचा स्वाध्याय सोडवून दाखवला आहे. तो सर्वांनी लिहून घ्या. What type of stories do you like? I like stories about smart and brave people. Name any stories that you know about smartness and cleverness. The clever answer / the thirsty crow. Think and tell about being smart. Being smart means thinking wisely, solving problems and making good decisions. ह्यामध्ये जी उत्तरं सांगितली आहेत त्यामध्ये तुम्ही तुमच्याप्रमाणे बदल करून व तुमच्या मनात येणारी उत्तरे लिहिणे अपेक्षित. तुम्हाला दिलेली जी स्टोरी आहे ती व्यवस्थित स्पष्ट उच्चार करून व जिथं जिथं चढ उतार करायचे आहेत तसे करून ती व्यवस्थित वाचायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारला आहे की रीड द स्टोरी अँड राईट द नेम्स ऑफ मेन कॅरेक्टर्स. म्हणजे स्टोरीमध्ये आलेली मुख्य पात्र सांगायची आहेत. अकबर, बिरबल आणि मंत्री. अशा प्रकारे ते उत्तर आहे. व्हेअर वॉज इम्पेरियर अकबर? व्हॉट वॉज हिज मूड? इम्पेरियर अकबर वॉज इन अ रॉयल कोर्ट and he is in a playful mood. What questions did Akbar ask Birbal? Akbar asked Birbal, tell me Birbal, how many crows are there in my kingdom? म्हणजे अकबरानं बिरबलाला प्रश्न कुठला विचारला असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. त्याचे हे How did Birbal give his answer? Write the answer. Birbal gave a clever answer. He said, Your Majesty, some crows might have gone is neighboring kingdom to visit their friends and relatives, and if they find favor, some of crow have gone and vacation to their kingdoms. अशा प्रकारे तुम्हाला एका गोष्टीतील चित्रे दाखवली आहेत. ती चित्रे तुम्हाला क्रमाने मांडायची आहेत व त्या गोष्टीला व्यवस्थित नाव द्या असा प्रश्न आहे. ते तुम्हाला करून दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.